नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. नांदुरा प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट. नांदुऱ्यात पाणीटंचाईवरून जनआक्रोश. समाजवादी पक्षाचा नगर परिषदेसमोर आंघोळ मोर्चा. पाणी आमच्या हक्काचं, कुणाच्या बापाचं नाही घोषणांनी नगर परिषद परिसर दणाणला. नांदुरा शहरातील गैबी नगर व शांतीनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोमवारी नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. समाजवादी पक्षाच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद नांदुरा कार्यालयावर जोरदार आंघोळ मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात महिला, युवक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 5 मे 2026 रोजी नगर परिषद प्रशासनाला लेखी निवेदन देत गैबी नगर व शांतीनगर परिसरात तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच कायमस्वरूपी पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी दिनांक मे 11 रोजी सकाळी 10 वाजता नगर परिषद कार्यालयावर आंघोळ मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नगर परिषद मुर्दाबाद, नाही चालणार मनमानी, पाणी आमच्या हक्काचं आहे, कुणाच्या बापाचं नाही अशा घोषणांनी संपूर्ण नगर परिषद परिसर दणाणून गेला. या आंदोलनात समाजवादी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष उमाताई बोचरे, शेख नदीम, तोसिफ बिल्डर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते. महिलांनी रिकामे हंडे व भांडी घेऊन प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की शहरातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा, टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच कायमस्वरूपी पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे. मुख्य अधिकारी साहब, कुर्सी का इतना घमंड मत करो आप. मुख्य अधिकारी साहब, कुर्सी का घमंड मत करो आप. जिस कुर्सी पर बैठकर आप गरीबों की फाइल दबा रहे हो, उसी कुर्सी बाबा साहब आम्बेडकर की संविधान की देन है. अगर उसी संविधान की धज्जियां उड़ाकर गरीबों के साथ भेदभाव होगा तो जनता सड़क पर उतरकर सत्ता का घमंड तोड़ना जानती है. सबका साथ और सबका विकास की बात करने वाली भारतीय जनता पार्टी, इनके आमदार साहब ने गैबी नगर को 2 बार गोद ले चुका. और अभी नगर अध्यक्ष पति जो सत्ता के अंदर अभी नवे आए, इनको सुधीर बाबू मोरेकर, इनको मुस्लिम समाज ने 5000 मतों से नवाजा. और उन्होंने भी चुन के आने के बाद जोश में होश खो दिया था और गैबी नगर को गोद लिया था. और गोद लेने के बाद किस तरह गोद ले बच्चे के साथ भेदभाव किया जाता है, इसका खुला उदाहरण आज गैबी नगर देख रहा है. वहाँ पीने के पानी की किल्लत है. 40 साल से वहाँ पीने का पानी नहीं है. बोर का पानी पीने को लोग मजबूर है. 30% लोगों को पथरी की शिकायत है. हम उन्हें कहते हैं कि बार बार निवेदन देते हो, आश्वासन देते हैं. उनका कहना है कि पानी की टाकी बनेगी. मैंने उनको कहा कि पानी की टाकी बनाए तक के 80% लोगों को गैबी नगर में, शांति नगर में पथरी हो जाएगी. आप उनके लिए पथरी का दवाखाना खोल लीजिए, बेहतर रहेगा. पानी का आश्वासन देना बंद करिए. सबका साथ सबका विकास. गलियों में आकर देखो, वहाँ के लोग पानी के लिए लड़ रहे हैं. सत्ता वाले सिर्फ भाषण दे के आ सके. अगर गरीबों का सब्र का बांध टूटा तो नगर परिषद के दरवाजे जनता के गुस्से से कांप उठेंगे. अब फैसला प्रशासन को करना है. जनता को पानी देंगे, हजारों लोगों को पूरा आंदोलन झेलेंगे. आज का आंदोलन मोर्चा सिर्फ अगर पानी से मिला है तो आंदोलन होगा. अरे मुर्दाबाद, मुर्दाबाद नगर परिषद, मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद नगर परिषद, मुर्दाबाद. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. आवाज आने अध्यक्ष मुर्दाबाद, मुर्दाबाद नगर परिषद, मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद.
परिषद मुर्दाबाद. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. तानाशाही नाही चलेगी. आणि आमचे हक्काचं. नाही कोणाच्या बापाचं. आणि आमचे हक्काचं. नाही कोणाच्या बापाचं. नमस्कार. एक बकेट या पाहिजे.